सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एएफएमसी कॉलेज बद्दल माहिती घेणार। तर ते माहिती घेत असताना आपण एएफएमसी हे नेमकं आहे का याबद्दल माहिती करून घेऊ। बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी याबद्दल माहिती आहे, पण बरेच असे विद्यार्थी आहेत की या इन्फॉर्मेशन त्या विद्यार्थ्यासाठी पहिल्यांदाच असणार आहेत। तर एएफएमसी म्हणजे काय? एएफएमसी म्हणजे आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, हे आपलं या एएफएमसी कॉलेजचं या ठिकाणी लॉंग फॉर्म आपल्याला समजून येईल। आता एएफएमसी कॉलेज बद्दल माहिती घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, एएफएमसी हे भारतातलं एकमेव आपलं आर्म्ड फोर्सचं हे कॉलेज आहे। एएफएमसी पुणे सोडून भारतात अजून दुसरं कुठलंच या ठिकाणी आर्म्ड फोर्सचं या ठिकाणी कॉलेज उपलब्ध नाहीये सध्याच्या परिस्थितीला। तर हे आपण माहिती घेत असताना आपण कॉलेजबद्दल माहिती तर घेणार आहोत, पण त्यासोबतच या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती काही पॉईंट दिलेले आहेत की अबाउट एएफएमसी म्हणजे नेमकं एएफएमसी काय आहे, त्याची स्थापना केव्हा झाली, त्याचा पर्पज काय याबद्दल माहिती घेणार। तर एएफएमसी तर ऍडमिशन रूल्स काय असतील, की सेकंड पॉइंट येतो की बाबा आयएफएमसी आम्हाला समजली, नंतर ऍडमिशनचे त्या ठिकाणी रूल्स रेग्युलेशन्स काय असणार आहेत। नेक्स्ट पॉइंट आपल्याला त्याची ऍडमिशन प्रोसेस काय असणार आहे, कारण जर पाहिलं असतं आपले अदर एमबीबीएस कॉलेजची ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आणि एएफएमसीची ऍडमिशन प्रक्रिया यामध्ये बरेच डिफरन्सेस आहेत, ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। आणि नेक्स्ट आहे आपली एलिजिबिलिटी। आता एलिजिबिलिटी बद्दल या ठिकाणी जर चेक करत असेल, जे सध्या 2024चं नीट इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे आणि जे आपलं 2023चं ऍडमिशन प्रोसेस झालेली होती, यामध्ये काही डिफरन्सेस आहेत त्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। आणि याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना जसं एएफएमसी हे कॉलेज मिळावं असं प्रत्येकाला वाटतं, बरेच असे विद्यार्थी या ठिकाणी आहेत की काही लोअर म्हणजे 8 एम्स कॉलेज जर सोडले तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत की 9-10 नंबरचे जे एम्स कॉलेज येतात एनएफआर रँकिंग अनुसार ते कॉलेज स्किप करून जर एएफएमसी ला ऍडमिशन मिळत असेल तर त्याचं प्राधान्य या ठिकाणी वरच्या ऑर्डरमध्ये ठेवत असतात। तर त्याचं रिझन्स काय आहे हे ठेवायचं प्राधान्य, त्याबद्दल सुद्धा मी डिस्कशन करणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एएफएमसी एज्युकेशन झाल्यानंतर एएफएमसी पूर्ण आपलं एमबीबीएस कोर्स संपल्यानंतर पुढे करिअर ऑपॉर्च्युनिटी काय याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर वन बाय वन आपण या ठिकाणी टॉपिकला या ठिकाणी डिस्कस करूया। तर अबाउट एएफएमसी, तर आता एएफएमसी जर विचार केला तर आपल्या पूर्ण भारतामध्ये पुण्यामध्ये जे कॉलेज आहे हे एकमेव असं एक कॉलेज आहे की ज्या ठिकाणी आर्म्ड फोर्स एमबीबीएस कॉलेज आपण ग्राह्य धरू शकतो। दुसरं याच्यामध्ये या कॉलेजची जी स्थापना झालेली आहे, जे एएफएमसी कॉलेजची स्थापना आहे ते स्थापना 1 मे 1948 मध्ये या ठिकाणी झालेले आपल्याला निदर्शनात येते। कॉलेज या ठिकाणी 1 मे 1948 ला स्थापन झालं, पण त्या कॉलेजमध्ये ऍक्च्युअल एमबीबीएस ग्रॅज्युएशन कोर्सला सुरुवात जी झाली, हे एमबीबीएस ग्रॅज्युएशन कोर्सची सुरुवात 4 ऑगस्ट 1962 रोजीपासून या ठिकाणी चालू झालेली आहे। त्या अगोदर या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्ससाठी ऍडमिशन होत होते, पण जवळपास 4 ऑगस्ट 1962 पासून या ठिकाणी एमबीबीएस कोर्स, काही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स, काही या ठिकाणी पॅरामेडिकल कोर्स, या सर्व कोर्स या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर महत्वाचं आता एएफएमसी बेसिकली पाहिलं असता हे महाराष्ट्र राज्यामध्ये येणारं कॉलेज आहे। तर महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेज येत असल्यामुळं हे जे कॉलेज आहे हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकशी या ठिकाणी कनेक्टेड आहे किंवा ॲफिलेटेड आहे। जेही आपले नाशिक म्हणजे ऑल जे आपल्या महाराष्ट्रातले एमबीबीएस कॉलेज नाशिकला ॲफिलेशन आहे, तसंच ॲफिलेशन एएफएमसी ला सुद्धा आपल्या नाशिकचंच असणार आहे। आणि रिकॉग्नाइज्ड बाय या ठिकाणी एनएमसी यानी की नॅशनल मेडिकल कमिशन याच्याशी या ठिकाणी कनेक्टेड सुद्धा आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी जर एएफएमसी कॉलेजच्या कॅम्पस बद्दल आपण विचार केला तर जवळपास म्हणण्यापेक्षा अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी पुणे शहरामध्ये 119 एकरचा हा आपला एएफएमसीचा कॅम्पस आहे। तुम्हाला स्क्रीनवरती मी जे एक इमेज दाखवले, इमेजमध्ये तुम्हाला फक्त काही पोर्शन दिसत आहे, पण ओव्हरऑल कॅम्पसचा जर विचार केला तर हा कॅम्पस टोटली 119 एकरचा टोटल कॅम्पस आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला डिटेल इमेजेस सुद्धा मी या ठिकाणी शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की जर आपण एएफएमसी ला ऍडमिशन घेत असो तर त्या ठिकाणी बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण अदर एमबीबीएस चा क्रायटेरिया वेगळा आहे आणि